Like, subscribe, and get notified. Progressive farmer Devendra Parsekar runs a thriving farm in Madlamaj Mandram, in Pernem Taluka of Goa. He grows 15 varieties of mangoes, lime and guavas which bear fruit in 6 months, jackfruits, bananas, etc. All his fruits are grown organically. He does the marketing himself by supplying his value-added products to schools. He called on the youth to take up to horticulture and run independent business since government gives 70% subsidy. The machines which add value to his products are purchased under the value-added scheme of the government. रत्ना म्हणून आंब्याची जात वेंगुर्ल्या दापोली कृषी केंद्रान तयार केल्या दापोली आणि रत्नागिरी वेंगुर्ला त्यांची ह्या असा तर ते त्याची स्पेशली बाकी आंबे जे आहात ते 1 वर्ष आड लागतात पण रत्ना ही अशी जात असा की दर वर्षा लागतात काजू असे आणि भर सुंदर आंबो गोडयेक बिडयेक एकदम बरो तर असे त्या आता भुरग्यांनी सुद्धा अशी काय काय केळी लायल्यो असे आंब्याची बाग भिरणांक सुद्धा खूप डिमांड आहे भिरणांक सुद्धा भिरणा कोकम जे म्हणतात त्याच्या बियापासून तेल काढतात सरबत करतात आणि त्या सरबताक आणि सोलांक दोनांक भरपूर डिमांड असा आणि म्हणून त्याच्यासाठीच आम्ही ते हाडला मशीन हाडला आणि बशी आमची पडून पडून वेस्ट हे जातात ना वेस्ट पेरू कितें जाय ते सगळे आमच्याकडे हे असं आमचे हे आजकालचे नाही म्हणजे आजोबापासूनचे आमचे हे मेन आहे आमचे सगळे चाललं. आणि ग्राफ्टिंग कसली ते माणकुरात आसत रत्ना केशर सगळे जातीचे आपोस आसा पायरी आसा जवळ 15 व्हरायटी आहेत आमच्याकडे 15 व्हरायटी तसं पेरू आहा म्हणजे पेरू असो असा तो लखनौ फट म्हणजे 6 महिन्यांनी लागणारो पेरू असा 6 महिने लागणारो लिंबू असा अशी जाती आहात माझ्याकडे आणि हे सगळे इनडोअर आउटडोअर ती म्हणजे एग्रीकल्चर डिपार्टमेंटान म्हाका हे हाडली दिल्या पेडण्या स्टिच्यू कल्चर लहान मोठ्यो केळी म्हणजे उंच जायना उंच ह्या त्याला काठी एवढे जातले आणि एक आणि जो घड हा तसो जमनीक तेकतलो अशें काहीतरी गव्हर्नमेंट हा एक टिश्यू कल्चर आमच्या झेडिओन दिला झेडिओ आमचे हे आताचे झेडिओ म्हापशेकर हवं त्यांचे दिलं आणि त्याच्यासाठी खतही दिला खत दिला सगळं फ्री नेमे फ्री दिल्यात आणि खतही फ्री दिला सगळं लागला. आता येता तो आंब्याचो सीजन आसा ह्या आंब्याच्या सीजनान तू कसले प्रॉडक्ट म्हणजे आमची जी आंबे जेव्हा काढतात ना तेव्हा खाली आंबे खूप पडतात त्यामुळे म्हणून जास्त मी तो विचार लक्षात घेऊन सुरू केला ती त्वरा म्हणता बघा मी ती पडटा ती मी काढून तिची साला काढून मी तिची सोला करतात सोलांक खूप डिमांड आहा नाहीतर ते एरवी ते पडून कुसून जातात म्हणजे ती फळां पडलेल्याचो सुद्धा आमकां त्याचो ह्या मशीनमुळे उपयोग जाता त्याची ती सोला करतात परत भिरणीची सोला करतो आम्ही परत खोबरा सुकयतो तेल काढतो आम्ही खोबरे ते आणि आंबा पोळी आणि फणस पोळी ही त्याच्यावर जाता ते सुद्धा नाहीतर कुसून जातात ते फणस आणि आहे आमचे बरेचसे. तू हे तुझ्या बागायतलीत का आणि भायल्यान फळां हाडून तू हे प्रक्रिया ना मी आतापर्यंत आमच्या स्वतः माझ्याकडे जितले ना ते सगळे आसा माझ्याकडे इनफ इनफ माझ्याकडे आंबे फणस चिकू सगळे जे मी अजूनपर्यंत भायले कोणाचेच काय घेऊंक ना सगळे आणि हे जे आमच्या हाती ऑर्गॅनिक आसा मी कसलेय केमिकल वापरिना आतापर्यंत आमच्या बागेत. प्रॉडक्टाक डिमांड कसो आसा बरें येतात ना कसलेच कांयच उरना आमचे सगळे मागणी दिसान दीस वाडत आसा. तुका अशें जे आता कोण सगळे नोकऱ्यो सोदता आणि गव्हर्नमेंट काय नोकऱ्यो सगळ्यांक दिवंक शकना अशा परिस्थितीन हो तुवें स्वयं धंदो चालू केल्लो आसा गोंयच्या भुरग्यांक तू काय एडवायस दिवपाक ते सांगता हे इतली गव्हर्नमेंटात त्याच्याकडे जागा अशी जर कोणी लहानशी बागायती करीत तर आणि असे लहानशी शेड बांधतात गव्हर्नमेंट एग्रीकल्चर सगळी डिपार्टमेंट लायट सगळी जी डिपार्टमेंट आमकां सबसिडी 50-75% पर्यंत सुद्धा सबसिडी दितात सरकार आमचो तेव्हा हे अशा भुरग्यांनी नोकरीच्या मागणी लागतात लहानशी जर अशी बागायती केली आणि फळाचं व्हॅल्यू एड्युएशन जर युनिट उभारलो जाल्यार तांकांय फायदो आणि परत 4 लोकांक कामय मेळूं शकता ना ते दुसऱ्यांक काम दिवंक शकतात नाही हो भितर एक मोठो प्लस पॉयंट आसा. आता तुझ्याकडे हांगासर कितले जण कामगार 4-5 तरी भुरगीं येतात काम असतात त्यांना एक तरेचो रोजगार झालो ना तयार त्याच्यासाठी. देवेंद्र बाबा आता ही मशिनरी हाडल्या न्ही ह्या मशिनरींतल्यान कसले कसले आयटम जावं शकता आणि तुझे कडेन वयर जी झाडां आसा ती
कसल्या प्रकारची फळां तुझ्याकडे आता सध्या तू लागवड तुझी चालू आसा? माझ्याकडे आंबे जवळ 15 तरेचे आंबे असत, फणस असत, पेरू असत, चिकू असत, ही सगळी तरेची फळां असत माझ्याकडे. आता हेतूंतल्यान ही प्रक्रिया करून जाल्यार काम स्टार्ट जालें तुझं? हय, काल आमी गुढीपाडव्याच्या मुहूर्ताचेर भटजीक हाडून हे केलो, होम घालून शुभारंभ केलो. आणि ही मशिनरी बी दिल्या न्हय, ही खंयच्या अंडर तुका, खंयच्या स्किमी अंडर? झेड पेडणे झेडिओ आणि डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर गोवा सरकार यांनी म्हाका दिले. पण खंयच्या स्कीम खंयची ते व्हॅल्यू एडिशन अंडर स्कीम आहे. व्हॅल्यू जी फळांची जी फळां कुसतात, खराब जातात आणि त्या फळांक योग्य शेतकऱ्याक किंमत मेळची, योग्य दर्जा मेळचो आणि शेतकऱ्याक त्याच्या पासून फायदो जावचो म्हणून सरकारान व्हॅल्यू एडिशन युनिट आसा ते युनिटा अंडर दिल्ले आहा. आणि हे आता तू प्रक्रिया करून तू जे आता प्रॉडक्ट करता न्हय ते खंय घालता? ते आमचे सगळे बागायतदार आणि प्रायव्हेट आम्ही सगळे, माझी स्टॉकाची फॅक्टरी आसली पयलीं, अजून चालू आहा. सबंद गोंयांत हांव सगळे शाळा कॉलेजांनी माझे स्टाफ आसा ते घेतात. म्हणजे चॉक हे आतापर्यंत तू घाली? हय, चॉक दितात ते. आणि त्याच्या बरोबर हांव जेन्ना वता तेंचे कडेन तेन्ना ते माझे सगळे हे प्रॉडक्ट, माझे लोणची बिणची, आमची मिसेस सगळी तरेची मिठाई करता ती घेतात माझे ते सगळे. म्हाका बाजाराक मार्केटाक वचची गरज पडना म्हाका, आणि घरा कडेन येतात आणि येवन व्हरतात.